श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये. 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 जगदंबा माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो, नमस्कार. नैमिषारण्यामध्ये शौनकादिक मुनी सुतांना म्हणाले, महाराज, आम्हाला तुमच्याकडून ते गूढ असं तत्वज्ञान ऐकण्याची इच्छा आहे. ते गूढ असं तत्व समजून घेण्याची इच्छा आहे की जे पवित्रामधील पवित्र तर आहेच, शिवाय ज्याच्या श्रवणामुळे सर्व प्रकारचे भोग भोगूनही मनुष्याला पुन्हा मोक्षसुद्धा प्राप्त होतो. हे महाभाग्यवान सुता, सर्व संशयांचं निराकरण करणारे असे ते तत्व तुमच्याशिवाय इतर कुणीच किंचित सुद्धा जाणत नाहीत. हे ऐकल्यावरती सुतांची स्वारी म्हणाली, मी तुम्हाला त्या तत्वांचं सार श्रीमद देवी भागवत कथेच्या रूपाने सांगणार आहे. सुतांची स्वारी सांगायला लागली, भगवान विष्णूच्या अंशापासून सत्यवतीच्या पोटी पराशर पुत्र व्यासांचा जन्म झाला. मुनींनो, त्या व्यासांच्या असं लक्षात आलं की संस्कारहीन माणसं आणि तत्वज्ञान प्राप्त झालेले ज्ञानी हे सुद्धा जेव्हा भ्रष्ट झाले तेव्हा यांना पुन्हा ज्ञान कसं प्राप्त होईल. कारण त्यांनी जे वेदांचे खंड करून शिष्यांना शिकवले होते त्यात यावर उपाय नव्हता. मग त्यांनी अशा लोकांसाठी पुराणांची रचना करायची ठरवली. 18 पुराणांची निर्मिती झाली. या पुराणांमध्ये महर्षी व्यासांनी श्रीमद देवी भागवत महापुराणाची सुद्धा रचना केली. श्रीमद देवी भागवत महापुराण हे मनुष्याला भोग देऊन मोक्षही देतं हे लक्षात घेऊन स्वतः व्यासांनी जन्मेजय राजाला हे पुराण ऐकवलं. राजाने जेव्हा महर्षी व्यासांना प्रार्थना केली की माझ्या पित्याला साक्षात परीक्षित महाराजांना सर्पदंशाने मृत्यू आला, त्यांची उत्तम गती व्हावी, त्यांना उत्तरोत्तर सद्गती प्राप्त व्हावी, यासाठी काही उपाय सांगा, असा प्रश्न जेव्हा राजाने केला तेव्हा श्रीमद देवी भागवत महापुराणाची कथा व्यासांनी स्वतः राजा जन्मेजयाला सांगितली. परीक्षितीचा उद्धार झालेला मी पण पाहिला. एवढंच काय, जेव्हा प्रसेनाच्या शोधासाठी भगवान गोपाल कृष्णाला जाऊन बराच काळ लोटला तेव्हा त्याचे पिता वसुदेव महाराज यांना मोठी काळजी वाटू लागली. त्यावेळेला त्यांनी याच ग्रंथाचं श्रवण केलं आणि भगवान गोपाल कृष्णांची भेट घेतली. हे जेव्हा ऐकलं तेव्हा शौनकादिक मुनी म्हणाले, महाराज, वसुदेवो महाभाग कथम पुत्रमवाप्तवान. महाराज, हा प्रसेन कोण आहे ज्याच्या शोधासाठी भगवान गोपाल कृष्ण स्वतः गेले आणि वसुदेव व कृष्णाची पुन्हा भेट कशा प्रकारे झाली, तसंच वसुदेवांनी कुणाकडून कोणत्या विधीने देवी भागवत ऐकलं ते पण आम्हाला सांगा. तेव्हा सूत म्हणाले, सत्राजित भोजवंशीयो द्वारवत्यान् सुखं वसन सूर्यस्याराधने युक्तो भक्तश्च परमः सखा. द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक भोजवंशीय सूर्योपासक राजा राहत होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्यनारायणांनी त्याला आपल्या लोकात नेऊन फिरवून आणलं. सूर्यलोक त्याला दाखवला आणि त्याबरोबरच त्याला एक भेट दिली. एक मणी भेट म्हणून दिला. तेजस्वी असा स्यमंतक नावाचा तो मणी होता. तो मणी गळ्यात घालून त्या सत्राजिताने जेव्हा द्वारकेमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या तेजाने दिपून गेलेले द्वारकेतले नागरिक राजसभेत जाऊन भगवान गोपाल कृष्णाला म्हणायला लागले, महाराज महाराज, अहो आपल्या दर्शनासाठी स्वतः सूर्यदेव येत आहेत.
तेव्हा भगवान गोपालकृष्ण हसून म्हणाले, अहो अल्पबुद्धी लोक हो, तो सूर्य नाही तर सूर्याने दिलेला तेजस्वी असा स्यमंतक मणी गळ्यात बांधून सत्राजित इकडे येतोय. सत्राजिताची स्वारी द्वारकेत आली. द्वारकेत आल्यानंतर त्यांनी विद्वान ब्राह्मणांना बोलावून स्वस्ती वाचनपूर्वक आपल्या घरात प्रवेश केला. ज्या घरात हा मणी असेल तिथे केव्हाही दुष्काळ नाही. न तत्र मारी दुर्भिक्षम नोपसर्ग भयं क्वचित यत्रास्ते समनिर्नित्य मष्टभार सुवर्णदः. ह्या मण्याचा असा गुण होता की जिथे हा मणी राहील तिथे कधी दुष्काळ रोगराई अजिबात उद्भवत नव्हती. शिवाय हा मणी दररोज 8 भार सोनं देत होता. मुनींनो, एक दिवस घटना अशी घडली की या सत्राजिताचा भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात बांधून घोड्यावर बसून शिकार करण्यासाठी वनामध्ये गेला. याच्या गळ्यामध्ये लखलखणारा मणी बघून एका सिंहाने याच्यावर झडप घातली. या सिंहाला हा मणी पाहिजे होता. तेव्हा या सिंहाशी त्या प्रसेनाचा सामना झाला, पण सिंहापुढे त्याचा लाग लागला नाही. सिंहाने घोड्यासह प्रसेनाला मारलं. त्याच्या गळ्यातला मणी काढून घेतला. तो मणी सिंह पुढे घेऊन जाता 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 अस्वलाधीश जांबुवंतांनी सिंहाकडे हा मणी पाहिला. अर्थात त्यांनी सुद्धा या सिंहाला मारून हा मणी आपल्या ताब्यामध्ये घेतला. तेव्हा जांबुवंतांनी त्या सिंहाला मारून तो मणी हस्तगत करून आपल्या गुहेत नेला. त्याने तो मणी आपल्या मुलाला खेळायला दिला. तिकडे द्वारकेमध्ये प्रसेन परत न आल्यामुळे सत्राजिताला फार दुःख झालं. तो मनात विचार करू लागला, पुन्हा दुष्टाने तरी मण्याच्या लोभाने माझ्या भावाला मारलं असेल. काही दिवसांनी लोकांमध्ये तर अशी कुजबूज त्याला ऐकायला मिळाली की मण्याच्या लोभाने भगवान गोपाल कृष्णाने प्रसेनाला मारलं असावं. ही वार्ता भगवान गोपाल कृष्णांच्या कानावरती गेली. तेव्हा आपल्यावर विनाकारण आलेला आळ नष्ट होऊन खरी गोष्ट समोर आणावी यासाठी काही लोकांना सोबत घेऊन भगवान गोपाल कृष्णांची स्वारी मण्याच्या शोधाकरता बाहेर पडली. मणी शोधत असताना त्यांना प्रसेनाचं घोड्याचं पार्थिव दिसलं. त्या पार्थिवावर असलेल्या सिंहाच्या पंजांच्या ठशांनी त्याचा पाठलाग करत करत जेव्हा पुढे त्यांना सिंहाचं पार्थिव दिसलं, तिथून पुढे त्याच्यावर असलेल्या अस्वलांच्या वळाच्या आणि अस्वलाच्या ठशांनी भगवान गोपाल कृष्णांनी त्या जांबुवंताच्या गुहेमध्ये प्रवेश केला. गुहेमध्ये प्रवेश करत असताना भगवान गोपाल कृष्णांनी आपल्याबरोबर आलेल्या लोकांना बाहेर थांबायला सांगितलं. भगवान गोपाल कृष्ण एकटे त्या गुहेमध्ये प्रवेश करते झाले. तेव्हा जांबुवंताच्या मुलाच्या हातात तो मणी पाहून भगवान गोपाल कृष्ण मणी घेण्यासाठी पुढे सरकले. त्याला पाहताच मुलाला सांभाळणारी आई दाई या दोघी दचकल्या. तो आवाज ऐकताच जांबुवंत तिथे आला. त्या जांबुवंतानी भगवान गोपाल कृष्णाशी 1 न 2 ना 3 27 दिवस युद्ध केलं. मल्ल युद्ध तिथे झालं. गुहेच्या दाराशी उभे असलेल्या द्वारकेतल्या लोकांच्या मनामध्ये भय निर्माण झालं की आज जवळजवळ 12 दिवस होत आले, पण आजपर्यंत आतून भगवान गोपाल कृष्णही आले नाही किंवा त्यांचा निरोपही आला नाही. म्हणून 12 दिवस पूर्ण झाल्यावरती हे द्वारकेतले लोक निराश होऊन परत घरी आले. घरी येऊन त्यांनी वसुदेवांना हा सगळा घटनाक्रम सांगितला. हे ऐकल्यावरती सगळेजण सत्राजिताला दोष द्यायला लागले. वसुदेव आणि राजपरिवारावर तर जणू काही आकाशच कोसळलं. मनामध्ये उदास झालेल्या वसुदेवांना पाहून नारदो नामयं पृष्ट्वा वसुदेवं महामतिं. देवर्षी नारद तिथे आले. नारायण नारायण नारायण. एकाएकी देवर्षी नारद आलेले पाहून वसुदेवांनी त्यांना नमस्कार केला.
वसुदेवांची भयभीत अवस्था, वसुदेवांची उदास अवस्था पाहून देवर्षी नारदांनी त्यांना उदास होण्याचं कारण विचारलं. वसुदेवांची स्वारी म्हणायला लागली, पुत्रो मेती प्रिय कृष्ण प्रसेनान्वेषणायतू. सगळ्या घडलेल्या घटनाक्रमाचा विचार देवर्षी नारदांनी केला. देवर्षी नारद म्हणाले, काळजी करू नका महाराज. त्यांनी पाहिलं, काळजी नका करू तर कसं करू, मला याच्यातून बाहेर पडण्याचा काही उपाय सांगा. माझा पुत्र अगदी निर्विघ्नपणे घरी आला पाहिजे, यासाठी काहीतरी उपाय सांगा. तेव्हा देवर्षी नारद म्हणाले, पुत्र प्राप्त्यै यदुश्रेष्ठ देवीमाराधयाम्बिकां तस्या आराधनेनैव सद्य श्रेयो ह्यवाप्स्यसि. वसुदेवांची स्थिती पाहून जी काळजी वसुदेवांना वाटत होती, त्यासाठी देवर्षी नारद म्हणाले, हे बघ वसुदेवा, तू अंबिकेची, जगदंबिकेची आराधना कर. मी तुला थोडक्यात सांगतो, तू जेव्हा अशी आराधना करशील तेव्हा तुझ्या मनःकामना पूर्ण होतील. वसुदेवांनी बघितलं, भगवन काहिसा देवी किं प्रभावा महेश्वरी कथमाराधनम तस्या देवर्षे कृपयावद. हे यदुश्रेष्ठ, आपण जगदंबेची आराधना करा असं म्हटल्यावर वसुदेव महाराज म्हणाले, हे भगवन, ती देवी कोण आहे? महेश्वरी कशा प्रकारे प्रभावशाली आहे, तिची आराधना कशा प्रकारे करू हे मला सांगा. तेव्हा नारद म्हणाले, वसुदेव महाभाग शृणु संक्षेपतो मम. हे बघा वसुदेवा, ती नित्या आणि सच्चिदानंद रूपिणी आहे. या सा भगवती नित्या सच्चिदानंद रूपिणी परात परतरा देवी यया व्याप्तामिदं जगत. ती ही जगद अंबिका आहे. तिच्या कृपेमुळे ब्रह्मदेव या सृष्टीचं निर्माण करतो, विष्णू परमात्मा तिचं पालन करतो आणि महादेव संहार करतो. तिची स्तुती केल्यामुळेच ब्रह्मा मधुकैटभांच्या भीतीपासून मुक्त झाला. विष्णूंनी सृष्टीचं पालन केलं. तिच्याच कृपेमुळे संसाराचं बंधन आणि त्यापासून सुटका या दोन्ही गोष्टी सहज घडतात. तीच परमाविद्या सर्व सत्ताधारिणी आहे. हे समजून घेऊन हे वसुदेवा, नवरात्री विधानपूर्वक 9 दिवसांचे देवी पूजेचे अनुष्ठान कर. देवी भागवत ऐक, म्हणजे लवकरच तुझी आणि भगवान गोपाल कृष्णाची भेट होईल. हे ऐकलं मात्र आणि वसुदेवांची स्वारी म्हणायला लागली, देवर्षी देवर्षी देवर्षी, अहो तुम्ही मला ज्या भगवतीची आराधना करायला सांगताय ना, तुम्हाला म्हणून सांगतो, जेव्हा कंसाने आकाशवाणी ऐकली की देवकीच्या 8व्या गर्भाच्या हातून त्याचा मृत्यू निश्चित आहे, तेव्हा त्यांनी देवकी आणि मला कैदेमध्ये टाकलं. देवकीच्या प्रत्येक बाळाला मारून टाकलं. 6 वेळा अशी घटना घडली. आमच्या उभयतांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. तेव्हा आम्ही गर्ग मुनींना शरण गेलो. गर्ग मुनींना सगळी स्थिती सांगितली. गर्ग मुनींना हात जोडून विनंती केली. देवकी म्हणायला लागली, माझा एक तरी पुत्र वाचला पाहिजे. तेव्हा गर्ग मुनी म्हणाले, वसुदेव महाभाग शृणु तत्साधनं परम या सा भगवती दुर्गा भक्त दुर्गार्तिहारिणी. भक्तांचे दुर्गती हरण करणारी दुर्गा, या दुर्गा देवीची आराधना करा. जेव्हा गर्ग मुनींनी मला हा उपाय सांगितला तेव्हा मी सांगितलं, महाराज मी तर काही करू शकत नाही, पण कृपा करून आपण आमच्यासाठी जगदंबेला प्रार्थना करा. आमच्या हातून संकल्प करून घ्या, आमच्या वतीने आपण जगदंबेची आराधना करा. तेव्हा गर्ग मुनींची स्वारी विंध्य पर्वतावरती गेली. विंध्याचल निवासिनी जगदंबेची आराधना करून भगवतीची सप्तशती महात्म्याने स्तुती करून गर्ग मुनींनी जगदंबेला प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न झालेली जगदंबा गर्ग मुनींना म्हणाली, भूभार हरणार्थाय
मया संप्रेरितो हरिः वसुदेवस्य देवक्यां स्वांशेनावतरिष्यति. आकाशवाणी जगदंबा म्हणाली, मी संतुष्ट आहे. माझ्याच प्रेरणेने नारायण स्वतः देवकीच्या वसुदेवांच्या पोटी अंश अवतार घेतील. वसुदेवाने कंसापासून रक्षण करण्यासाठी त्या बाळाला गोकुळात नेऊन नंदाच्या घरी ठेवावं आणि यशोदेच्या तान्ह्या मुलीला आणावं, कंसाच्या स्वाधीन करावं. जी प्रेरणा गर्ग्य मुनींना जगदंबेनी दिली तीच प्रेरणा आम्हाला गर्ग्य मुनींनी दिली. पुढे घटनाक्रम घडला. तीच मुलगी कंसाने जेव्हा आपटून मारायचं ठरवलं तेव्हा तिने अष्टभुजा रूप धारण करून कंसाला भयभीत केलंच. आम्हाला भयापासून सोडवलं. देवर्षी आपण लवकर त्या जगदंबेची कथा सांगा. आज माझ्यावर आलेलं हे संकट त्या निमित्ताने दूर होईल. असं जेव्हा म्हणाले तेव्हा गर्ग्य मुनींनी अनेक विद्वज्जन ब्राह्मणांना कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून नवार्णव मंत्राच्या अनुष्ठानाला बसवलं, जपाला बसवलं. प्रथमस्कंदमारभ्य श्री नारदमुखोद्गतम. देवर्षी नारदांनी पहिल्या स्कंधापासून 12व्या स्कंधापर्यंत 9 दिवस अहोरात्र ही कथा वसुदेव महाराजांना सांगितली. शुभ मुहूर्तावर कथेला अनुष्ठानाला प्रारंभ झाला. 9व्या दिवशी अनुष्ठान पूर्ण झालं तेव्हा तिकडे युद्धामध्ये कृष्णाच्या मुष्टीच्या माराने जांबुवंताची गात्र शिथिल झाली. तो हरला. त्याचवेळी त्याला भगवान श्रीरामांची आठवण झाली आणि तो हात जोडून भगवान गोपाल कृष्णांसमोर उभा राहिला. तिथे प्रभू रामांचं दर्शनही त्याला झालं. तेव्हा क्षमा मागून त्यांनी भगवंताला आगमनाचं कारण विचारलं. मनी भगवंताच्या स्वाधीन केला. भगवंताला आपली मुलगी जांबुवंती प्रदान केली. भगवान जांबुवंतीशी विवाह करून सुखरूप अशा प्रकारे द्वारकेमध्ये परत आले. इकडे द्वारकेत अनुष्ठानाच्या समाप्तीच्या वेळी जेव्हा भगवान आलेले पाहिले तेव्हा देवर्षी नारदांनाही आनंद झाला. स्वतः वसुदेवांना सुद्धा आनंद झाला. अशा प्रकारे मुनींनो, वसुदेव सुद्धा ज्या कथेच्या श्रवणाने दुर्गतीतून सुटले ती कथा मी तुम्हाला सांगितली. आणखीन या देवी महात्म्याचं, श्रीमद्देवी भागवत महापुराणाच्या श्रवणाचं काय काय महत्त्व आहे हे महात्म्याच्या रूपाने तुम्हाला सांगेन उद्याच्या भागात. श्रोतेहो, जरूर आपणही या श्रीमद्देवी भागवत महापुराणाच्या श्रवणाचा लाभ घ्या आणि आपल्या आप्त इष्ट मित्रांना सुद्धा रोज या कथेचा लाभ करून द्या. जय जय रघुवीर समर्थ.